खालिद का शिवाजी हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच आहे ते वादात सापडलेला आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून जो इतिहास दाखवण्यात आलेला आहे त्या इतिहासावरती प्रामुख्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये जे काही मांडलेले आहे, मांडणी केलेली आहे, त्या मांडणीबद्दल इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते असलेले मधुकर पाटील प्राध्यापक सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातले आहे ते आपण माहिती घेणार आहोत। सर, खरं तर या चित्रपटाच्या माध्यमातून जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावरती कुठेतरी आक्षेप होताना पाहायला मिळतात। तुम्ही याचा टीजर सुद्धा पाहिला असेल, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अनेक चित्रपट मागच्या काही कालखंडामध्ये निघले आणि हे चित्रपट खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला प्रेरणा देणारे आहेत। खालिद का शिवाजी नावाचा जो चित्रपट या निर्मात्याने जो निर्माण केलेला आहे हा खरं तर चित्रपट एका वेगळ्या अंगानं या चित्रपटावरती भाष्य करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। मी सातत्यानं पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारे राज्य होते। या चित्रपटातून कदाचित निर्मात्यांना हे दाखवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक सरदार होते, हे त्यांना प्रकर्षानं दाखवायचं असेल म्हणून या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केलेली आहे असं मला प्रत्यक्षदर्शनी वाटतं। खरं तर याच्यावरतीच आक्षेप आहे तो हिंदुत्ववादी संघटनाचा आहे, कारण 11 अंगरक्षक जे होते ते मुस्लिम दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झाला। इतिहासामध्ये तशा काही नोंदी आहेत का? नाही, मुळामध्ये इतिहासामध्ये सेनबॉस असं म्हणतात की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री। इतिहासामध्ये ज्या गोष्टीला पुरावा नाही त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे। मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही मुस्लिम सैनिक सरदार होते असं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने कॉम्रेड पानसरेंच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। पण मी आवर्जून सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 33% मुस्लिम सैनिक सरदार वगैरे नव्हते, त्याला ऐतिहासिक पुरावे कुठलेच नाही आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काझी हैदर जे वकील प्रतापगडच्या मोहिमेच्या संदर्भात होते त्यांचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो। दुसरं दरिया सारंग आरमाराच्या संदर्भातला जो संदर्भ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। शमा खान आहे, सिद्दी इब्राहिम आहे, अशी काही पात्र इतिहासामधली आपल्याला पाहायला मिळतात की जी मुस्लिम सैनिक आणि सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते। पण मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये इतिहासामध्ये अतिशोक्ती करण्याचा प्रयत्न काही लेखक विचारवंत वक्ते करत आहेत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं हे खरं आहे, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता, हे आम्हाला विसरून चालणार नाही। खरं तर या चित्रपटामध्ये अजून एक उल्लेख आढळून येतो, तो रायगडवरती म्हणजे राजधानीमध्येच आहे ती मस्जिद बांधण्याचा उल्लेख यामध्ये आढळतोय। तसे काही दाखले आहेत का आणि शिवाजी महाराजांनी असं काही केलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत मौखिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यातला एक उल्लेख की युद्धावरती जाताना जर प्रत सापडली कुराणाची तर ती सैनिकांच्याकडे द्या, असा सांघिक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। असे काही लेखी पुरावे आपल्याला पाहायला मिळत नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, सर्वधर्म सहिष्णू होतं। कदाचित निर्मात्यांना सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करायचा असेल, पण मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नये। इतिहास हा सत्य दाखवला पाहिजे आणि तुम्ही सत्य इतिहास जर दाखवला तर तो प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचणार आहे। पण धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज दाखवत असताना मग बाकीच्यांचा विरोध का, हिंदुत्ववादी संघटना याला विरोध का करत असावेत, असं मग तुम्ही इतिहास अभ्यासक म्हणून तुमचं मत काय आहे? सेनबॉस असं म्हणतात इतिहासातले फार मोठे विचारवंत की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री। अलीकडच्या कालखंडामध्ये प्रत्येक माणसं आपापल्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। पुरोगामी इतिहास मांडतात, समाजवादी इतिहास मांडतात, डावे विचारवंत डावा विचार मांडतात आणि हिंदुत्ववादी पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की मानवतावादी इतिहास कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडला पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जाणार राज्य होतं, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। चुकीचा इतिहास आणि चुकीच्या इतिहासाची मांडणी जर उद्याच्या काळात झाली तर निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता किंवा भारतातली जनता गप्प बसणार नाही। वारंवार इतिहास अभ्यासक म्हणणं मांडताना म्हणतात की कुठलाही चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीचा काढायचा असेल तर इतिहासातल्या अभ्यासकांची त्यावरती मतं घ्यावी आणि त्यानंतरच तो चित्रपट आणावा। मग हे असं का होतंय? नेहमीच आहे ते ऐतिहासिक चित्रपट वादात का सापडतात? प्रामुख्यानं छावा चित्रपट असेल किंवा अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे सुभेदारांच्यावरती काढलेला चित्रपट असेल, मुळामध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्त चित्रपटानं गल्ला जमवावा ही निर्मात्याची आणि दिग्दर्शकाची भूमिका असते। इतिहासाच्या चित्रपटाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे। मी तुम्हाला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करेन की तुम्ही दाक्षिणात्य चित्रपट जर पाहिले, ते चित्रपट निर्माण करताना तिथल्या इतिहासकारांना, तिथल्या लेखकांना, विचारवंतांना, साहित्यिकांना सोबत घेतलं जातं आणि मग चित्रपट निर्माण केले जातात। ते साऊथचे चित्रपट निर्माण करताना तिथलं कल्चर
जी संस्कृती आहे ती संस्कृती किंवा त्या संस्कृतीला धक्का पोचू नये याची काळजी साऊथमध्ये घेतली जाते. ती काळजी सध्याच्या मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीत घेतली जात नाही. मला वाटतं अलीकडच्या कालखंडामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करताना पाहायला मिळतात. नक्कीच हे होते प्राध्यापक मधुकर पाटील सर. त्यांनी या चित्रपटाच्या संदर्भातला जो वाद निर्माण झालेला आहे त्यावरती स्पष्टपणे भूमिका व्यक्त केलेली आहे. इतिहासाचे काही दाखले सुद्धा त्यांनी आहे दिलेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता नेमका कोणत्या स्वरूपाचा नवा वाद निर्माण करतोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील आणि साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.